पुणे जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील शिक्रापूर येथे काल एका बिल्डरसह 5 जणांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार घडला आहे। याबाबत आमचे शिक्रापूर प्रतिनिधी शेरखान शेरखान काय माहिती आहे याबाबत आपल्याकडे? शिक्रापूर तालुका शिरूर येथे विशाल विश्व म्हणून एक हे बिल्डर मोठी सोसायटी आहे, तळेगाव रोड एलएनटी पाटा कंपनी शेजारी। इथं त्या बिल्डरने फ्लॅटधारकांना फ्लॅट देताना त्यांच्या करारामध्ये त्यांना भरपूर सुविधा दिल्या होत्या। 24 तास पाणी, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, अग्निशमक यंत्रणा, क्लब हाऊस, गार्डन, पार्किंग। परंतु आतापर्यंत त्यांनी त्या सुविधा त्यांना दिल्या नाही। त्यांनी अनेक वेळा त्यांच्याकडून सोसायटी तयार करण्यासाठी 25,000, 2 वर्षाच्या सुविधा ज्या असतात इतर त्या सुविधांसाठी 36,000 असे पैसे पण घेतले। पार्किंगसाठी 50,000, तर कोणतीही सुविधा यांना दिली नाही। जे अनेक फ्लॅटधारक त्यांच्याकडे जाऊन मागणी करत होते की तुम्ही या सुविधा दिल्या नाही, की त्यांना उडवाउडवी उत्तर देत होते। आणि कालांतराने आता मध्यंतरी ते त्यांच्यावर दबाव आणत होते फ्लॅटधारकांवर। त्यांनी मग शिक्रापूर पोलीस स्टेशनला येऊन फ्लॅटधारकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। यामध्ये 5 लोक, एक मेन बिल्डर आहे ताराचंद तेजिनकर, आणि त्यांचे साथीदार आहे अंजली साबळे, संध्या मुत्सा, संकेत नांदाडे, सरिता शहाणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। फसवणूक आणि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट नुसार काही गुन्हे दाखल झालेले। अच्छा, अजून काय पुढे काय कारवाई केली पोलिसांनी? अजून पोलिसांनी हे रात्री 12च्या दरम्यान गुन्हा दाखल झालेला आहे, 12 साडेबारा वाजता। त्या फ्लॅटधारकांचा आता यांना अजून अटक केलेली नाही। परंतु शिक्रापूर भागामध्ये फ्लॅटधारक हे बिल्डर लोकांचं खूप मोठं जाळ आहे। काही दिवसापूर्वी शिक्रापूर येथे आज एक गुन्हा दाखल झाला होता दुसऱ्या याच्यावर। परंतु आता शिक्रापूर पोलिसांनी असं आवाहन केलंय, शिक्रापूर, सनसवाडी, कोरेगाव, तळेगाव या ठिकाणी कोणत्याही फ्लॅटधारकांची जर बिल्डरकडून फसवणूक झाली असेल त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधा, असं आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केलेलं आहे। धन्यवाद शेरखान या माहितीबद्दल।